घरच्यांकडून जेव्हा तुमच्या अकाउंटला तुमची सॅलरी क्रेडिट होते, बरोबर. त्याचा उद्देश हा असतो की आम्ही इकडे लढतोय तुझ्यासाठी. तुझं काम फक्त हे की तू अभ्यास कर. माझी पूर्व परीक्षा क्लिअर नाही होऊ शकली. तो माझ्यासाठी फार सगळ्यात कठीण काळ होता माझ्या टोटल प्रिपरेशनच्या दरम्यानचा. मेहनती तेवढीच लागली आणि चुकांमधून शिकलो. पप्पा अमित पितांबरे बोलतोय, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं मी सागर सोनवणे इन्स्पायर टॉक या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, आपण पूर्वी PSI पॉडकास्ट नावाचा एक कार्यक्रम घेत होतो, ज्यामध्ये PSI झालेले महाराष्ट्रातले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना आपण तुमच्यासमोर घेऊन येत होतो. आज त्याच एका भागाची कडी म्हणून आपण मार्च 2024 मध्ये जो निकाल लागला कंबाईनचा गट ब चा, त्यामध्ये जे राज्यात एसटीआय परीक्षामध्ये 10वे आले, ASO मध्ये ते 24वे होते, अशा अमित पितांबरे सरांना तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. मी सरांचं इन्फिनिटीच्या वतीनं स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता मी सरांना विनंती करतो की तुम्ही तुमचा अल्प परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. सगळ्यात पहिले मला इथे बोलवलं त्याबद्दल आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याच्यासाठी. माझं नाव अमित अशोकराव पितांबरे. मी मूळ विदर्भातलं आहे, अमरावती शहरातील, आणि सध्याच्या स्थितीत पूर्ण कुटुंब माझं नागपूरला राहतं. माझी सध्या फेब्रुवारी 2023 मध्ये मी सहकार अधिकारी म्हणून जॉईन झालेलो आहे. सध्या मी वर्धा या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. माझं शिक्षण YCMU आणि इंजिनिअरिंग ह्या दोन्ही भागांमध्ये झालेलं असल्यामुळे मी अभियांत्रिकी क्षेत्र आणि कला क्षेत्र या दोन्ही विषयांशी निगडित आहे. त्यामुळे त्याचा मला अभ्यासामध्ये सुद्धा फायदा झालेला आहे. आणि 2023ची जी कंबाईनची एक्झाम झाली त्यामध्ये माझी STI या पदावर राज्यात 10व्या आणि ASO या पदावर प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये सध्याच्या स्थितीत मी 24व्या क्रमांकावर आहे. आणि सांगण्याचा आनंद हा होतो की माझा STI या पदावर जी निवड झाली त्यामध्ये मराठी इंग्लिश जो GS1चा पेपर असतो, लँग्वेजचा पेपर असतो, त्यामध्ये मुलांमध्ये मला सेकंड हायेस्ट मार्क आहेत आणि ओव्हरऑल लिस्ट मध्ये मी 3rd टॉपर आहे मराठी इंग्लिश या पेपर. मराठी सरांनी आता बोलताना उल्लेख केला की सर सहकार अधिकारी म्हणून वर्धा इथे रुजू आहेतच. मला वाटतं तो निकाल फेब्रुवारी 2024चा. बरोबर. फेब्रुवारी 2024 मध्ये ते सहकार अधिकारी आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आता जो निकाल लागलेला आहे सरळ सेवेचा तलाठीचा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चंद्रपूर तलाठी म्हणून नियुक्त झालेला आहात. तो सुद्धा आता 2024चा आहे. बरोबर. आणि आता हा मार्च मध्ये जो निकाल लागलेला आहे STI आणि ASOचा. बरोबर. म्हणजे एका वर्षात तुमच्या ह्या 4 पोस्ट आहेत. सहकार अधिकारी आहे, तलाठी आहे चंद्रपूर, STI आणि ASO. बरोबर. कसं काय साध्य केलं सर? हे सगळं साध्य व्हायला वेळ खूप लागला सर. आणि मेहनती तेवढीच लागली. आणि चुकांमधून शिकलो. असं सहसा होत नाही, कारण आपण बरेच सारे मोटिवेशनल व्हिडिओ किंवा गेस्ट लेक्चर्स वगैरे पाहतो, सत्कार समारंभांमध्ये जातो. मात्र त्यावेळेला आपल्याला जे प्रोजेक्ट होतं ते यशाचे चित्र प्रोजेक्ट होतं. मात्र त्यामागे जे घेतलेले कष्ट आहेत ते व्यवस्थितरित्या प्रोजेक्ट होत नाहीत. यासाठी मला मेहनत खूप घ्यावी लागली आणि माझ्या चुकाही प्रचंड झाल्यात. मला हे सांगायला आवडते की मी अगदी डाऊन पासून तर आज अप पर्यंत आलेलो आहे, तर ते माझ्या चुकांमधून शिकून आलोय. आणि ह्या चुकां दुरुस्त करण्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वेगवेगळे मार्गदर्शक सर किंवा मित्र मैत्रिणी वगैरे यांचा मला भरपूर पाठिंबा राहिला. घरी आई वडिलांचा सुद्धा मला प्रचंड पाठिंबा राहिला. आणि ह्या प्रवासामध्ये तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे किंवा जे PYQ आहे, आता मी पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगेल, मात्र त्यांचा फार मोठा वाटा असतो. कारण तुम्ही कोणालाही ऐकलं किंवा कोणाची गायडन्स जरी घेतलं तरी ते तुम्हाला त्या यशापर्यंत तोपर्यंत पोहोचू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः तिथं जायला तयार नाहीत. आणि ते जाण्यासाठी सिलेबस आणि PYQ आपण स्ट्रॅटेजीच्या भागामध्ये त्याच्यावर अजून जास्त बोलूयात. सर, तुम्ही आता बोलताना मी प्रश्न तुम्हाला विचारला की हे 2-4 महिन्याच्या काळात 4 पोस्ट तुम्हाला निघालेत आणि त्याचं उत्तर देताना तुम्ही म्हणालात की त्याला वेळ लागलाय. किती वेळ लागला? हा माझा 5वा अटेम्प्ट होता आणि कंबाईनचा हा माझा 4था अटेम्प्ट होता.
4 अटेम्प्ट पैकी ही माझी दुसरी कंबाईनची मेन्स होती. याचा अर्थ मी 2 कंबाईन्सच्या पूर्व परीक्षा फेल झालेला आहे. म्हणजे मी PSI, STI आणि ASO यापैकी एका पदासाठी सुद्धा पात्र ठरलेलो नव्हतो. बरोबर आहे. म्हणजे त्या 2 प्रिलिम्स फेल झाले आणि 2 ही तुमची तिसरी मेन्स होती, बरोबर ना? हा, तिसरी मेन्स होती. मला सांगा, तुम्ही जेव्हा तयारी केली, आता प्रिलिमचा स्कोर किती होता तुमचा? आता माझा प्रिलिम्सचा स्कोर फायनल आन्सर की नुसार 58.25 होता. 58.25. म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुम्ही तिन्ही परीक्षांसाठी क्वालिफाय होता. हो, झालं असता. म्हणजे STI साठी, ASO साठी आणि PSI साठी. मग PSIचं का आता ह्या लिस्ट मध्ये का नाही? PSI याकरता कारण PSI ची एक मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणीची परीक्षा सुद्धा मी दिलेली आहे. त्यावेळेला मला जाणवलं हे की PSIच्या ग्राउंडचा अभ्यास म्हणजे तयारी करत असताना तुम्हाला पूर्ण वेळ ग्राउंडला डिव्होट करावा लागतो आणि प्रत्येकाची ज्या पद्धतीने मेंटल स्ट्रेंथ वेगवेगळी असते त्याचप्रमाणे प्रत्येकाची फिजिकल स्ट्रेंथ सुद्धा वेगवेगळी असते. तो प्रवास मी पूर्ण करू शकेल असं मला वाटलं नाही, कारण अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होतं. माझा राज्यसेवा हा सुद्धा टार्गेट होता आणि त्या फिजिकल मध्ये स्टॅमिना एवढा डाऊन होऊन जातो की तुम्हाला अभ्यासासाठी तेवढा वेळ पुरेसा पडत नाही आणि फिजिकल स्टॅमिनाही तेवढा नव्हता. म्हणून मग PSI मी मुळात पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानाच क्लिक केलेलं नव्हतं. म्हणजे तुम्ही ठरवूनच PSI ड्रॉप केलं होतं. आणि त्या व्यतिरिक्त मी 3 पदांसाठी फॉर्म भरलेला होता, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार. सब रजिस्ट्रार ही पोस्ट माझी 0.25 मार्कांनी माझा प्रीचा कट ऑफ क्लिअर नाही झाला. पूर्व परीक्षेच्या पहिल्या उत्तर तालिकेनुसार मला मार्क 61 होते, मात्र फायनल आन्सर की माझे साधारणतः 3.25-3.5 मार्क कमी झालेत आणि माझा स्कोर 58.25 झाला. आज तो स्कोर माझा क्लिअर असता तर माझी SR या पदावर सुद्धा निवड झाली असती, कारण मी त्याचा सुद्धा मेन्सचा कट ऑफ क्लिअर केलेला आहे. ओके, बरं. आता ह्या 2023च्या म्हणजे जो निकाल लागला आता, याच्यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 58.25 मार्क आहेत. आता तुम्ही बोलताना उल्लेख केला की तुमची एक प्रिलियम गेलेली आहे. हो, त्यामुळे त्यावेळेस किती मार्क होते तुम्हाला? 2021 ची STI या पदाची 609 जागांची ऍड होती. ओके, तसं पाहायला गेलं तर ती मोठी जाहिरात. हो, फार मोठी जाहिरात होती. आणि आपल्या MPSC क्षेत्रामध्ये जेव्हाही कधी मोठी जाहिरात येते त्यावेळेला असं म्हटलं जाते की चायना बॅच म्हणून. ओके, तर त्या चायना बॅच मध्ये किंवा त्या पूर्व परीक्षेमध्ये मी पासच नाही होऊ शकलो. पेपर तुलनेत अवघड वगैरे असा नव्हता, मात्र माझ्या स्वतःच्या चुका झाल्या होत्या. 46.50 एवढाच कट ऑफ लागला होता, मात्र मला मार्क फक्त 43.25 एवढेच मार्क होते. 43.25 आणि आता तुम्हाला मिळालेले मार्क आहेत 58.25. मग जो जवळपास 15 मार्काचा गॅप आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ती प्रिलियम तुमची गेली होती, बरोबर, आणि ज्या वर्षी तुम्हाला काय आहे पोस्ट आहे. मला तुम्हाला सर हे विचारायचं आहे, अमित सर, हे 15 मार्क कसे वाढवले? ज्या वेळेला मी जो सांगितलं पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागला 2021चा आणि माझी पूर्व परीक्षा क्लिअर नाही होऊ शकली, तो माझ्यासाठी फार सगळ्यात कठीण काळ होता माझ्या टोटल प्रिपरेशनच्या दरम्यानचा. रिझल्ट लागल्यानंतर मी एक कागद आणि पेन घेतला, माझी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सोबत ठेवली आणि त्याच दरम्यान राज्यसेवेचाही अभ्यास चालू होता माझा. त्यामुळे त्या दोन्ही प्रश्नपत्रिका समोर ठेवून माझा कोणता प्रश्न कुठे चुकला आणि चुकण्याचं काय कारण होतं हे मी एकूण 3 वर्गवारीमध्ये डिवाइड केलं. कशा त्या वर्गवारी अशा केल्या होत्या की एखादा प्रश्न जो मला डेटा माझ्याजवळ आहे, मी वाचलेला आहे आणि तो चुकला, ती माझी चूक आहे, म्हणजे चुकायला नको होतं. बरोबर. दुसरं की डेटा माझ्याजवळ नाही, माझ्या वाचनातला नाही, मात्र थोडंफार लॉजिक वापरून सुद्धा का होईना तो अटेम्प्ट केलेला आहे, 50-50 ज्याला म्हणू शकतो आपण. आणि तिसरा असं केलं होतं की ज्याबद्दल मला काहीच माहिती नाही, आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आलेला आहे, ऍप्लिकेशन केलं तरीही सॉल्व्ह होत नाही आणि तरी माझं चुकलेलं आहे. तर असे एकूण 3 गट केले. त्यामध्ये जर समजा जो लास्ट गट सांगितला त्यामध्ये प्रश्नांची संख्या कमी असली तर खूप चांगलं, की तुम्हाला माहितीच नाही आहे आणि मग चुकलेलं आहे, तुक्के मारताय. आणि तुक्के, माझं पर्सनली मत असं आहे, तुक्के तेव्हा मारा जेव्हा ऍटलीस्ट तुम्हाला थोडंफार का होईना त्याबद्दलची माहिती आहे. दुसऱ्या गटात दुसऱ्या गटात
माझ्या पहिल्या गटातली क्वेश्चनची संख्या त्यावेळेला खूप जास्त होती आणि याचा अर्थ आपण असं म्हणावं की तुमची रिव्हिजन नव्हती आणि सगळ्यात मोठी चूक जी होती ती म्हणजे प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणे, पेपर प्रॅक्टिस नाही करणे, फक्त वाचनावर भर दिला किंवा एकच डेटा रिपीटेडली वाचलेला आहे वगैरे, त्याने तो तात्पुरता कॉन्फिडन्स तुमच्या जवळ येतो. मात्र जी गरज असते, परीक्षा ही प्रश्न उत्तरांची आहे, नॉलेजची परीक्षा नाही आहे. तुम्हाला तिथं तोंडी परीक्षा नाही घेऊ राहिलेत, तिथं एक प्रश्न 4 ऑप्शन आहेत आणि 36 सेकंदामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आणि माझा अटेम्प्ट कमी होता आणि चुका खूप झालेल्या होत्या. करंटकडे दुर्लक्ष झालेलं होतं. विशेष म्हणजे मला हे सांगावं असं वाटेल की करंटकडे दुर्लक्ष झालेलं होतं. त्यामुळे माझा स्कोर हा प्रचंड कमी होता. 43-25 होता माझा स्कोर. आणि ह्या वेळेला मी त्या सगळ्या चुका दुरुस्त केल्या. या चुका मी सगळ्या एका पेजेसवर लिहिल्या. माझी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह नाही, रिव्हिजन नाही, करंटवर लक्ष नाही दिलं आणि त्याच्यासाठी काय उपाय करावे लागतील ते सुद्धा मी उपाय त्या कागदावरच एका खाली एक लिहिले. म्हणजे समस्या आणि त्याची उपाय. बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं समस्या काढतात, मात्र त्यावरचा उपाय हा काय करावं लागेल आपल्याला ते शोधत नाही. समस्या माहिती असून फक्त काही होत नाही. आपण लोकसेवक म्हणून प्रशासनात जाणार आहोत. आपलं काम फक्त समस्या पाहून त्याकडे एक डोळे टक लावून बघत बसणे नाहीये, आपल्याला त्यावर रिस्पॉन्ड करणं आहे. बरोबर. त्यामुळे रिस्पॉन्ड काय करणार आहे तुम्ही ते सुद्धा त्यावेळेला माहिती असायला हवं. त्यामुळे मी त्याच वेळेला त्याच्यावर उपाय काय करायचे ते सुद्धा काढून ठेवलेले होते आणि ते उपाय मी या वर्षभरात व्यवस्थितरित्या ट्रान्सफॉर केले आणि त्याचं फळ म्हणजे माझा स्कोर 15 मार्कांनी वाढला आणि माझा अटेम्प्ट सुद्धा वाढला. कारण पेपर प्रॅक्टिस केल्यामुळे 21ला अटेम्प्ट किती होता? 21ला माझा अटेम्प्ट फक्त 89 होता. 89 होता. आता ह्या अटेम्प्टला माझा एकूण अटेम्प्ट 96 होता. 96 अटेम्प्ट वाढवला मी आणि अटेम्प्ट त्याच वेळेला वाढवला कारण मला डेटा माहिती होता. बरोबर. आणि म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंबाईनला असं होतं की 1 तासात 100 प्रश्न सोडवायचे. फारच तुम्ही आत्ताच बोलला 36 सेकंदात सोडवायचा प्रश्न खूप अवघड होऊन जातं. राज्यसेवेला एका बाजूला तुम्हाला 100 प्रश्न सोडवायला 2 तास मिळतात आणि इथं 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त 60 मिनिटं मिळतात. त्यामुळे एकतर तुमचा ते वाचनाचा वेग पण जास्त असायला हवा आणि गणित 36 सेकंदात तुम्हाला एक गणित सोडवायचं. आणि एमपीएससी सध्याच्या स्थितीत असं करते की गणित अशा पद्धतीने डिझाईन केलेले असतात की जणू तुम्हाला सोडवायलाच यायला नको तेवढ्या 36 सेकंदात. मग आपण अडकून राहतो की कुठला क्वेश्चन, अजून एक सांगायचं असं वाटतं, कुठला प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे आणि कुठला प्रश्न ड्रॉप करायचा आहे हे त्यावेळेला तुम्हाला तेव्हाच समजतं ज्या वेळेला तुमच्या पेपर प्रॅक्टिस व्यवस्थित असेल. जर समजा मी रिझल्ट लागल्यापासून मला बऱ्याच जणांनी विचारलं की स्कोर वाढला कसा. मी सगळ्यांना हेच सांगितलं की माझा स्कोर अशा पद्धतीने वाढला कारण मी चुका कमी केल्या. ज्या मी पहिले जास्त करायचो त्या चुका कमी झाल्या म्हणून स्कोर वाढला. तर तुम्हाला डिसाईड करता आलं पाहिजे की हा प्रश्न मला ड्रॉप करायचा आहे. आपल्याला बरेच सारे टॉपर्स सांगतात की इगोवर नका घेऊ कुठला क्वेश्चन की मला का येत नाही. डिझाईनच त्याच्यासाठी केलेला आहे की 100 नाही यायला. इंजिनियर आहात आणि गणिताच्या बाबतीत तर इंजिनियर लोकांचा तो इगोवर येतो की मला तर गणित सुटलं पाहिजे. म्हणजे ते जिथं 1 मिनिट तो 3 मिनिट घेऊन तो प्रश्न बरोबर आणतील म्हणजे त्याबद्दल दुमत नाहीये, पण दुसऱ्या बाजूला वेळ कमी झालेला असतो. बरोबर अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि मी सरांनी आता बोलताना ते सांगितलं की ते 15 मार्क कसे वाढले. मी माझ्या वर्गात बोलत असताना अनेक वेळा म्हणतो की भले तुम्ही अभ्यास युपीएससीचा करा, राज्यसेवेचा करा, गट ब चा करा किंवा गट क चा करा, टप्पे 3च आहेत. तुम्हाला पहिलं वाचन करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला त्याची रिव्हिजन करावी लागेल आणि तिसरा टप्पा आहे जे वाचलंय त्याचा सराव झाला पाहिजे, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सुटल्या पाहिजेत तुमच्या. बरोबर. कारण की 36 सेकंदात एक प्रश्न सोडवणं यासाठी तुम्ही वेळ लावूनच पेपर सोडवले पाहिजे. बरोबर. नुसतं वाचन करून तुमचं वाचन होईल, डाटा येईल, पण जर अटेम्प्टच वाढला नाही, 2 गोष्टी म्हणजे अटेम्प्ट पण गेला पाहिजे जो तुम्ही 96 वर घेऊन गेलात आणि दुसऱ्या बाजूला अॅक्युरेसी सुद्धा पाहिजे. बरोबर. अटेम्प्ट वाढेल कधी ज्यावेळेस मला काही येतच नाही, मी सगळं सोडवतो, पण मग त्यावेळेस मला 30च मार्क पडलेले असतील, मला त्यावेळेस 58 मार्क नसतील. मित्रांनो, हे समजून घेतलं पाहिजे. हा आपण जी चर्चा करतोय ती स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आताच ह्या स्ट्रॅटेजी बद्दल मला सरांना प्रिलिम बद्दल अजून एक प्रश्न विचारायचा आहे. एकूण घटक 7 आहेत आपल्याजवळ. बरोबर. आणि सरासरी 15 प्रश्न आहेत. कोणता घटक तुम्ही ऑप्शनल म्हणून टाकला होता?
पास होण्यासाठी ऑप्शनल हा ऑप्शन नाही आहे आपल्याला. बरोबर. एव्हरीथिंग इज कंपल्सरी. बरोबर. मेहनत सुद्धा कंपल्सरी आहे आणि प्रत्येक सब्जेक्ट सुद्धा आपल्यासाठी कंपल्सरीच आहे. त्यामुळे कुठला सब्जेक्ट मी ऑप्शनलला टाकला नव्हता. आणि जे तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की तुम्हाला 2021 मध्ये करंटला चालू घडामोडीला मार्क कमी आलेले होते, त्यावेळेस तुम्ही ऑप्शनलला टाकला होता की तुमच्याकडून रिव्हिजन नव्हती झाली? नाही, माझी रिव्हिजन नव्हती झाली. आणि रिव्हिजन झाली नाही तर असं होतं की आपण 2 ऑप्शन गाळतो आणि 2 ऑप्शन मध्ये आपण कन्फ्युज होतो. आणि रिव्हिजन नसली तर आपण बरोबर तोच ऑप्शन निवडतो जो चुकीचा असतो. बरोबर. आणि रिव्हिजन व्यवस्थित झालं तर बरोबर तोच ऑप्शन निवडला जातो की जो बरोबर आहे. तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की अभ्यास, रिव्हिजन आणि इव्हॅल्युएशन, तर मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण पाहतो पुणे किंवा व्हॉट एव्हर ज्याही शहरात तुम्ही अभ्यास करताय त्या शहरामध्ये अभ्यास करत असताना सध्याच्या स्थितीत इंटरनेटचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे. तुम्हाला पुण्यामध्ये ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या ग्रामीण भागात सुद्धा अवेलेबल होत आहेत सहज. मात्र त्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की इथं उदाहरण दाखल 9ला जर टेस्ट सिरीज असेल किंवा 10ला टेस्ट सिरीज आहे तर मुलं 9:55 पर्यंत बाहेरच असतात. मला एक सांगा, ज्या वेळेला तुम्ही एमपीएससीचा ऍक्च्युअल दिवशी पेपर असतो त्यावेळेला तुम्ही 9:55 पर्यंत बाहेर असतात का? तुमची वॉर्निंग बेल ही 9:30 किंवा 10:30ची, कंबाईनचा पेपर 11 वाजता असतो, 10:30ची वॉर्निंग बेल असते. 10:31 तुम्हाला प्रवेश नसतो. बरोबर. तो सिरियसनेस तुम्ही टेस्ट सिरीजला का नाही दाखवू शकत? अगदी. तुम्ही प्रत्येक टेस्ट सिरीज किंवा प्रत्येक दिवशीचा अभ्यास प्रामाणिकपणे जर केला तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज शक्य होऊ शकतात. त्यामुळेच मगाशी शब्द वापरला, टेस्ट सिरीज वेळ लावून सोडवा. बरोबर. टेस्ट सिरीज फक्त सोडवायची आहे म्हणून नका सोडू. आणि माझं तर मत हे आहे की आपल्याकडे 1 तास आहे, म्हणजे प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, 1 तासाचेच पेपर आहेत आपले. तर 1 तासाचा पेपर म्हणजे 60 मिनिटाचा पेपर तुम्ही 58-55 मिनिटाचंच टार्गेट ठेवा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय त्यावेळेला, जेणेकरून ते प्रेशर बिल्डअप होतं आणि त्यावेळेला 5 मिनिटाचा जो ग्रेस असतो तो तुम्हाला त्यावेळेला खूप फायदा देऊन जातो. ओके, ठीक आहे. सर, आता आपण प्रिलिम बद्दल बोललो, प्रिलिमच्या स्ट्रॅटेजी बद्दल बोललो. आता आपण मेन्सकडे जाऊ. मेन्समध्ये एकूण पेपर आहेत 2. पहिला पेपर भाषेचा आहे आणि दुसरा जनरल जीएसचा पेपर म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. तुम्हाला फर्स्ट पेपरमध्ये किती मार्क होते? म्हणजे तुम्ही प्रश्न सांगून एकूण मार्क पण सांगू शकता, आणि सेकंड पेपरमध्ये किती मार्क होते? फर्स्ट पेपरला माझा अटेम्प्ट 96 होता फायनल आन्सर की नुसार, कारण एमपीएससीने एक प्रश्न रद्द केला त्यामुळे माझा अटेम्प्ट हा पूर्ण नव्हता. 100 पैकी 100 माझा 96 अटेम्प्ट होता. आणि माझे एकूण मराठी आणि इंग्लिश हे प्रश्न मिळून माझे फक्त 8 प्रश्न चुकलेत. ओके. आणि माझा स्कोर 86. प्रश्न माझे निगेटिव्ह सहित बरोबर होते. एकूण गुण जर म्हटले ते गुणांमध्ये ट्रान्सफर केले तर 172 गुण 200 पैकी मला प्राप्त झाले होते पेपर 1ला. आता मी सर तुम्हाला विचारतो, हे 86 प्रश्न तुमचे बरोबर आहेत? हो. याच्यात मराठीचे किती प्रश्न बरोबर आहेत? मराठीचे 45 प्रश्न बरोबर होते आणि इंग्रजीचे किती? 41 प्रश्न. 41. आता बदललेल्या पॅटर्न नुसार तुम्हाला माहित असेल तर जो भाषेचा पेपर आहे त्यात 50 प्रश्न हे मराठीचे असतील आणि 50 प्रश्न इंग्रजीचे असतील. त्यातल्या 50 पैकी सरांचे मराठीचे प्रश्न 45 बरोबर आलेले आहेत आणि इंग्रजीचे जवळपास 41 प्रश्न बरोबर आलेले आहेत. एकूण मार्क पाहिले तर 172 आहेत. सरांची पोस्ट ह्या फर्स्ट पेपरवर बरोबर. 50 पैकी 45 मराठीत कसे आणले? 50 पैकी 45 साठी सगळ्यात बेस्ट सोर्स मी जो वापरला, सगळ्यात पहिले मला हे सांगावंसं वाटतं, मी कुठलाच क्लास मराठीसाठी केलेला नाही. ओके. मी मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह सगळं स्वतः केलं. कारण माझा मराठी हा बेस जरी नसला तरी मराठी व्याकरण आपली रोजची बोलचालाची भाषा आहे. बरोबर. ती समजण्यासाठी सुद्धा तुम्हाला जर कोणाची मदत लागत असेल व्याकरण वगैरे साठी, तर म्हणजे प्रयत्न न करताच तुम्हाला मदत लागते तर ती वाईट गोष्ट आहे. थोडं का होईना प्रयत्न करायला पाहिजे. तर माझा बेस्ट सोर्स जो होता तो मोरा वाळिंबे, जे की जवळपास सगळेजण वापरतात तोच होता. आता जर सगळेजण वापरतात तर मग सगळ्यांना मार्क 45 किंवा 48 मिळायला हवे. बरोबर. तर मग का नाही मिळत? तर पहिली बाब म्हणजे वाचनाची पद्धत. मराठी हा विषय इट्स नॉट रट्टा सब्जेक्ट नाही आहे. बरोबर. तो समजून घेण्याचा विषय आहे. नाम
सर्वनाम किंवा जेवढे चॅप्टर्स आहेत तर प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला काही ना काही एक बाब भेटते. ती बाब पुढच्या चॅप्टरला को डिपेंडंट असते. जर समजा तुमचा बेसच पक्का नाही, म्हणजे पहिल्या चॅप्टर पासून तर शेवटच्या चॅप्टर पर्यंत जाण्यासाठी जर तुमचा बेस पक्का नसेल तर मग शेवटच्या चॅप्टर पर्यंत जाता जाता जी नळगळती म्हणतो ना आपण, तर ती लागते. आणि ती न होऊ देण्यासाठी अगदी मायन्युटली वाचन करायचं. आणि मला सांगावं असं वाटेल की मराठी या विषयाच्या माझ्या नोट्स होत्या. मराठीच्या मोरा वाळिंबे हे जे पुस्तक होतं त्याच्या एकूण 34 पेज मध्ये मी माझ्या नोट्स कन्साइज केल्या होत्या. आणि 34 पेजच्या नोट्स म्हणजे असं गिचिड अक्षर काढून वगैरे नाही, सुवाच्य अक्षरात उदाहरणांसहित, मात्र उदाहरणांचा कमीत कमी वापर आणि कन्सेप्टचा जास्तीत जास्त वापर त्या नोट्समध्ये मी ठेवला. आणि त्या नोट्सची रिव्हिजन, एकदा नोट्स काढल्यानंतर मी मोरा वाळिंबे या पुस्तकाकडे पुन्हा वळलो नाही. म्हणजे साईडला ठेवायचो बंद करून, मात्र नोट्स हाच माझा प्रायमरी सोर्स होता. कारण माझा नेहमी सांगण्याचा उद्देश हा असतो की तुम्ही तुमच्या सोर्सवर विश्वास ठेवा. म्हणजे जसं आपण देव कधी पाहिलेला आहे का कोणी? नाही. नोट्स तर तुम्ही स्वतः तयार केलेले आहेत, पुस्तकं वाचून तयार केलेले आहेत. आपण देवावर विश्वास कसा ठेवतो की मूर्ती समोर दिसते, डोळे बंद करून आपण नमन करतो. सेम तसंच पुस्तक बंद करा एकदा नोट्स काढल्या की, आणि आपल्या नोट्सला नमन करा. त्याच्याशी प्रामाणिक राहा, आपल्या सोर्सशी प्रामाणिक राहा. बाजूच्या डेस्कवर कोणाकडे नवीन पुस्तक दिसलं म्हणून लगेच हुरहुरून जाऊन अरे हे माझ्याजवळ नाही, ह्यातून प्रश्न आला तर काय होईल, तसं घाबरू नका. आणि सारखी रिव्हिजन आणि PYQ मी प्रचंड सॉल्व्ह केले. म्हणजे एक वेळेला जरी माझे PYQ सॉल्व्ह झाले तरी मी पुन्हा PYQ कडे वळलो. रिव्हिजन झाली पुन्हा PYQ, रिव्हिजन झाली की पुन्हा PYQ. मला सांगायचं असं वाटतं की शेवटची वेळ अशी होती, 5 नोव्हेंबरला पेपर होता सर. आणि माझ्या टाइम टेबल नुसार मी 4 नोव्हेंबरला मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही विषय ठेवले होते रिव्हिजनसाठी. बऱ्याच वेळेला मुलांचं असं होतं की एका दिवशी 2 विषयाची रिव्हिजन बसतच नाही. बरोबर. माझी दोन्ही विषयाची रिव्हिजन मी सकाळी त्या दिवशी 6 वाजता साधारणतः अभ्यासाला बसलो, दुपारी तास 1.5 तास आराम वगैरे केला. माझी दोन्ही विषयाची रिव्हिजन त्यावेळेला संध्याकाळी 5 वाजता संपली होती. संध्याकाळी 5 वाजता मी पुस्तक ठेवून निवांत बसलेलो होतो की मी उद्याच्या पेपरसाठी तयार आहे. ते फक्त यामुळे की नोट्स आहे. मी सरांचाच मुद्दा घेऊन पुढे जाईल, कारण की सरांनी म्हणलं ते अगदी बरोबर आहे. मी स्वतः UPSCचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला एका दिवसात 2 विषयांच्या रिव्हिजन संपवणं ही फार अवघड गोष्ट आहे जर तुमच्याजवळ पुस्तकाला अंडरलाईन केलेलं असेल तर. पण सरांनी काय केलं की फक्त त्या पुस्तकामध्ये अंडरलाईन नव्हत्या तर त्यांच्या स्वतःच्या नोट्स तयार होत्या. जसं त्यांनी 35 पानाचा उल्लेख केला. जर 2 विषयाच्या नोट्स जर तुमच्या 100 पानामध्ये जर असतील तर एका दिवसात ते कव्हर करणं फार सोपं जातं. सर मी ह्याला जोडून अजून एक मुद्दा विचारतो की नोट्स काढाव्यात का, पहिला प्रश्न. आणि काढायच्या असतील तर त्याचा फॉर्म्युला काय? कारण की काही लोकांचं होतं काय, नोट्स काढणं म्हणजे दुसरं पुस्तक तयार होतं. हो बरोबर. त्यामुळे हा प्रश्न. तुमचा प्रश्न 2 भागात. नोट्स काढाव्यात का? 100% नोट्स काढाव्यात जर तुम्हाला पास व्हायचं असेल. आणि नोट्स किती बल्की असाव्यात किंवा किती असाव्यात, तर नोट्स ह्या ग्रंथ नाही तयार करायचा आपल्याला. असं होतं की मुलांच्या क्यूबवर एक पुस्तक असतं आणि बाजूला नोट्स असतात, कळत नाही की नोट्स कुठली आहे आणि पुस्तक कुठलं आहे. एक्झॅक्टली. तर नोट्स ह्या बल्की न होण्याचे काही टप्पे मी तुम्हाला सांगू इच्छितो. की उदाहरण दाखल जर समजा तुम्ही पॉलिटी हा विषय घेतला, तर पॉलिटी या विषयामध्ये कलमांकडे जास्त जोर असतो मुलांचा. तर कलमांकडे जोर न देता पहिले चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्यायचा. आणि माझं नवीन विद्यार्थ्यांना किंवा जे सध्याच्या स्थितीत एक्सपिरियन्स आहेत की ज्यांनी एक्झाम वगैरे दिलेले आहेत त्यांना सुद्धा सांगणं हे आहे की जर सध्या नोट्स काढलेल्या नसतील तर काढाव्यात. आणि नोट्स काढताना पहिल्या वाचनाला नोट्स कधीच काढू नाही. पहिल्या वाचनाला तुम्हाला सगळंच महत्वाचं वाटतं, बरोबर, तुम्ही सगळंच अंडरलाईन करता. त्यामुळे पहिल्या वाचनाला नाही, तुम्ही साधारणतः दुसऱ्या वाचनाच्या वेळेला नोट्स काढायला हव्यात. पहिल्या वाचनाच्या वेळेला अंडरलाईन करू शकता. माझं तर मत हे की पेन्सिलने अंडरलाईन करा किंवा हायलाइटर वापरलं तर इट्स ओके. मात्र मग पूर्ण पुस्तकच रंगीबिरंगी झालं असं नको व्हायला, त्यासाठी पेन्सिल वापरली. सेकंड रिडिंगला तुम्ही नोट्स काढल्या. नोट्समध्ये आपण 2 टप्प्यामध्ये मी उत्तर देतो, GS आणि मराठी इंग्लिश. पहिले GS बद्दल बोलूया. बरोबर. जर GS हा विषय आहे तर नोट्समध्ये ते भाग असायला हवे की जे कन्सेप्च्युअल आहे, आणि जो भाग असा की जो तुमच्या स्टॅटिक मध्ये विसरल्यासारखा आहे. जसं की 17.5 ही महाराष्ट्रातील दारिद्र्याचं प्रमाण जर आहे तर 17.5 हा
19.8 येऊ शकतो किंवा 19.2 जर आहे तर ते 19.3 सुद्धा येऊ शकते. ही एकदम कन्साइज बाब आहे, ती तुमच्या नोट्समध्ये 100% असायला हवी. मात्र तुमच्या नोट्समध्ये हे असण्याची गरज नाही आहे की दारिद्र्याची सापेक्ष दारिद्र्याची ही व्याख्या, निरपेक्ष दारिद्र्याची ही व्याख्या, ती समजून घेण्याचा भाग आहे. एकदा समजून घ्या, माहिती करून घेतलं की ते नोट्समध्ये लिहायची गरज नाही. असा माहितीचा भाग जर तुम्ही गाळला समजून घेण्याचा, तर त्या नोट्स कन्साइज होतात, कमीत कमी पेजेसमध्ये होतात. आणि त्याचा दुसरा फायदा हाही होतो, जर तुम्ही सगळंच नोट्समध्ये लिहिलं तर ह्या डोक्याला सवय ही लागते की इथं नाही साठवायचंय, कारण पेजेसमध्ये तर लिहिलेलं आहे ना, इथं साठवणं आणि ते पर्क्युलेट करणं पेपरमध्ये, हे आपला उद्देश आहे. त्यामुळे इथं साठवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. बाकी ज्या बिनकामाच्या गोष्टी आहेत, IPL चे स्कोर्स वगैरे, हे इथं साठवण्याची गरज नाहीये. आणि दुसऱ्या टप्प्यात उत्तर म्हणजे मराठी इंग्लिश. मराठी इंग्लिशला असं होतं की मुलं उदाहरणांवर भर देतात. म्हणजे मराठी नामाचा उपयोग, सामान्य नामाचा उपयोग विशेष नाम म्हणून होतो, त्याचे 5 उदाहरणं. विशेष नामचा सामान्य नाम म्हणून उपयोग होतो, त्याचे 5 उदाहरणं. त्याच्यातच 10 ओळी गेल्यात सर. तुम्ही एक उदाहरण लिहा आणि वरचा कन्सेप्ट तिथं काय म्हणायचं आहे ते फक्त त्या 2 शब्दांमध्ये कळतं. त्या 4 ओळीमध्ये जर तुमचा एखादा टॉपिक तयार होतोय तर 10 ओळी लिहिण्याची गरज काय? आणि राहिला प्रश्न की मुलं असं करतात की क्लासेसच्या नोट्स, किंवा मला सुद्धा बरेच कॉल आलेत किंवा मेसेज आले, सर तुमच्या नोट्स हव्यात मार्क पाहून. माझा नोट्स देण्याला विरोध नाही आहे, मी नोट्स म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा देऊ शकतो, पण मी सहसा देणं ह्याच्यासाठी टाळतो की जसं उधारीची प्रेरणा कामात येत नाही, बरोबर आहे, तसंच दुसऱ्यांनी वाढून ठेवलेल्या ताटावर जाऊन बसणं आणि तुम्ही उगाच जेवताय त्याला अर्थ नाही. स्वतः मेहनत घ्या, स्वतःचे पंचपक्वान्न तुम्ही स्वतः तयार करा आणि मग खा. सरांनी म्हणलं त्याप्रमाणे सरांचा स्कोर मराठी इंग्रजीचा इतका जबरदस्त आहे. त्यांनी म्हणलं की त्या स्कोरमध्ये म्हणजे फक्त मराठी आणि इंग्रजीचा विचार केला तर ते राज्यात 3रे फर्स्ट पेपरला आहेत. त्यांची नोट्स त्यांना विकायची तर ती महाराष्ट्रभरात खूप विकली सुद्धा जाईल, त्याचे त्यांना पैसे सुद्धा मिळतील. सरांनी म्हणलं त्या मुद्द्याशी मी सहमत आहे, कारण की ज्या व्यक्तीनं नोट्स काढलेल्या आहेत आणि ज्या पुस्तकातून काढलेल्या आहेत त्या त्यांनी का काढलेल्या आहेत हे त्याला माहित असतं. बरोबर. आणि त्यातला डाटा कोणता लक्षात ठेवायचा हे त्याला त्या वेळेस माहित असतं. ती नोट्स काढत असताना त्यांनी PYQचं अनालिसिस केलेलं असतं ऑलरेडी, म्हणजे की या मुद्द्यांवर प्रश्न विचारले गेलेले विचारला जाऊ शकतो. त्यामुळं ते फक्त स्पून फिडिंग तुमच्यासाठी होईल. याच्यातून तुम्हाला समाधान मिळेल की एखाद्या टॉपरची नोट्स माझ्याजवळ आहे, पण त्या टॉपरला जेवढे मार्क मिळाले तेवढे मार्क तुम्हाला मिळतील याची शाश्वती टॉपरच देऊ शकत नाही. तो जे पुस्तकातून काढलंय ते पुस्तक सुद्धा, तो लेखक सुद्धा देऊ शकत नाही. त्यामुळे नोट्स ह्या स्वतः बनवल्या पाहिजे. जसं सरांनी मगाशी उल्लेख केला की सगळेच लोक मोरा वाचतात ना, पण मग सगळ्यांनाच 45 मार्क नाही पडत. म्हणून प्रत्येकाची आपली अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी असते. सेकंड पेपरमध्ये किती मार्क होते सर? सेकंड पेपरमध्ये मला 118.5 मार्क आहेत. प्रश्नांच्या स्वरूपात बोलायचं गेलं तर 59.25. सेकंड पेपरला ऍक्च्युली माझा अटेम्प्ट कमी होता, कारण 2023ची जी गटबची मुख्य परीक्षा आहे ती नवीन पॅटर्न नुसारचा पहिला पेपर होता. पहिले असं होतं की तुम्हाला इकॉनॉमिक्सचे 55 क्वेश्चन राहायचे STI चे, आणि म्हटलं तर पॉलिटीचे 55 प्रश्न, आणि PSI साठी लॉ होता. त्यामुळे मार्क मुलांचे भरमसाठ राहत होते, त्यामुळे कट ऑफ सुद्धा खूप येत होते. मात्र ह्या वेळेला हा नवीन पॅटर्न नुसार पहिला पेपर होता आणि सगळेजण अनभिज्ञ होते की वेटेज कसं असणार प्रश्नांचं परीक्षेला गेल्यानंतरच करणार होतं. माझ्यासाठी सगळ्यात पहिला धक्का हा होता की पेपर सॉल्व्ह करायला गेल्यानंतर मी जेव्हा प्रत्येक वेळेला पेपर पहिले एकदा चाळतो की कोणता सेक्शन कुठे आहे वगैरे, आणि मी कोणताही पेपर सॉल्व्ह करताना जो माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे, आता पर्सनली स्पीकिंग माझा स्ट्रॉंग पॉईंट हा पॉलिटी आहे. पेपर मधला पॉलिटीचा पहिला प्रश्न कुठल्याही नंबरला असो, तो 32वा असो की पहिला असो, मी तिथूनच स्टार्ट करतो. त्याचं कारण हे आहे की माझा कॉन्फिडन्स वाढतो, न येणारा क्वेश्चन सुद्धा मी त्यावेळेला व्यवस्थितरित्या टॅकल करून घेतो. 22 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे होते सर. 2 मिनिटांसाठी पायाखालची वाळू सरकली, आणि प्रश्नांचं स्वरूप पाहिलं तर ते 36 सेकंदाचे प्रश्न नव्हते. मग ठरवलं की पहिले GS घ्यायचं, मग नंतर आपण गणिताकडे वळूया. GS घेतलं. GS हा ट्रेडिशनल वे पेक्षा यावेळेला जरा त्यांनी वेगळ्या पद्धतीने विचारला, त्यामुळे प्रश्न वाचताना आणि सॉल्व्ह करताना जरा सजग राहून सॉल्व्ह करावं लागले, कारण ऑप्शन्स अगदी जवळजवळ सेट केलेले होते.
त्यामुळे GS चा पेपर सॉल्व्ह केला. मात्र या वेळेला मला पेपर सॉल्व्ह करता करता एवढा वेळ लागला की मला गणित आणि बुद्धिमत्तासाठी वेळ कमी पडला आणि त्यामुळे माझा अटेम्प्ट हा फक्त 83 झाला. आणि गणिताचे मी फक्त 7च प्रश्न सॉल्व्ह करू शकलो. त्यापैकी 5 बरोबर आले, 2 चुकले. मात्र पेपर सुटल्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो आणि 83 अटेम्प्ट म्हणजे झाला, आपला खेळ संपला असं वाटलं. मात्र अँसर की आल्यानंतर माझे प्रश्न फार कमी चुकले. 18 प्रश्न चुकले आणि माझी अॅक्युरेसी बरोबर आली. त्यामुळे फक्त अटेम्प्ट नाही तर अॅक्युरेसी सुद्धा लागते. तुम्ही 100 प्रश्न गोल करून आले आणि त्यातले जर 60 चुकले तर त्याला अर्थ नाहीये. बरोबर. त्यामुळे अटेम्प्ट आणि अॅक्युरेसी या दोन्ही गोष्टींवर मी भर दिला. अनबॅलन्स झालं, ते बॅलन्स करता आलं पाहिजे. तुमचं झालं, पण विद्यार्थ्यांनी ते करता आलं पाहिजे. तिथंच खरं यश आहे. सर, आता आपण मेन्सच्या स्ट्रॅटेजी बद्दल बोललो. मला तुमच्या घरच्यांबद्दल जरा प्रश्न विचारायचे आहेत. ज्यावेळेस हा निकाल लागला आणि विशेषतः हे 2-4 महिन्यात 4 रिझल्ट जे आहेत, घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे? एक तर ह्या प्रवासाला मी जसं पहिले सांगितलं, वेळ लागला. या प्रवासामध्ये आपण प्रिपरेशन करताना जेव्हा लायब्ररीमध्ये बसून प्रिपरेशन वगैरे करतो त्यावेळेला असं वाटतं की पुस्तक आणि आपण या दोघांचा संघर्ष चालू आहे. मात्र या संघर्षामध्ये आई वडील आपल्या घरचे सुद्धा नकळतरित्या सहभागी असतात. प्रत्येक वेळेला बोलायलाच पाहिजे की नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तू अभ्यास कर, असं सांगण्याची गरज नाहीये. तुमच्या ज्या पद्धतीने सॅलरी क्रेडिट होते, आता मी सर्व्हिसला आहे, पहिली सॅलरी क्रेडिट झाली, तो आनंद वेगळा होता. मात्र घरच्यांकडून जेव्हा तुमच्या अकाउंटला तुमची सॅलरी क्रेडिट होते, त्याचा उद्देश हा असतो की आम्ही इकडे लढतोय तुझ्यासाठी, तुझं काम फक्त हे आहे की तू अभ्यास कर. बरोबर. रिझल्ट लागला STA चा. दुपारची वेळ होती, मी ऑफिसलाच होतो त्यावेळी. माझ्या एका कलिगनी मला सांगितलं की अरे रिझल्ट लागला म्हणून. आणि त्यावेळेला प्रोव्हिजनल लिस्ट होती ती, त्यात 24 होतो आणि फायनल लिस्टला मग मी 10वा आलो. पहिला फोन वडिलांना केला होता. वडील माझे ऑलरेडी शासकीय सेवेत होते, तहसीलदार होते. त्यांना प्रशासन त्यांनी फार जवळून पाहिलं. त्यांची तब्बल 37 वर्षांची सर्व्हिस झाली. फार मोठे. त्यामुळे ते निवृत्त होताना तहसीलदार, निवृत्त होताना ते तहसीलदार होते. अमरावती कमिशनर ऑफिसला ते निवृत्त झाले. त्या निवृत्त होताना ते तहसीलदार होते. त्यांनी प्रशासन अगदी जवळून पाहिलं. आणि एक सांगायचा मुद्दा असा राहिला, ही प्रिपरेशन करत असताना मी वर्किंग होतो. मी जॉब करत करत अभ्यास केलेला आहे. मी फुल टाइम जॉब नव्हतो करत, त्यामुळे मला वेळ कमी मिळायचा. कुठे जॉब करत? मी जॉब DYD नागपूरला, म्हणजे डेप्युटी डायरेक्टर स्पोर्ट्स ऑफिस नागपूरला होतो. ऍज अ क्लर्क म्हणून मी जॉब करत होतो. आणि तो जॉब करत असतानाच मी एक्झामची तयारी सुद्धा केली, त्यामुळे मला वेळ कमी मिळायचा. पहिला फोन वडिलांना केला की त्यांना म्हटलं, पप्पा अमित पितांबरे बोलतोय, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. 1 सेकंदासाठी ते निशब्द झाले. मात्र नंतर फार खुश, म्हणजे आईच्या डोळ्यातून पाणी थांबवत नव्हतं. कारण सगळ्यात जास्त जवळून प्रवास तिने पाहिलेला आहे, बहिणींनी सुद्धा पाहिलेला आहे. त्यामुळे फार मोठा वाटा आहे या सगळ्यांमध्ये. त्यामुळे मी नेहमी सगळ्यांना म्हणतो की हा प्रवास आपल्या एकटाचा नसतो, हा प्रवास आपल्या कुटुंबाचा सुद्धा असतो. अगदी बरोबर आहे. सर, तुम्ही राज्यसेवेची पण आता मेन्स दिलेली आहे. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही मेन्सच्या दृष्टीनं? मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा या दोन्ही बद्दल मला बोलावं असं वाटेल. मी हे रिझल्ट लागल्यानंतर मी बऱ्याच जणांना म्हटलं की कंबाईनला मुलं म्हणतात वेळ कमी पडतो, राज्यसेवेला तर 2 तास आहे, मग कट ऑफ का क्लिअर नाही होत? माझं स्वतःचाही नाही झालेला एखाद दुसऱ्या वेळेला. तर मग का नाही होत? कारण दोन्ही परीक्षांचा अप्रोच हा वेगवेगळा आहे, दोन्ही परीक्षांचा सिलेबस वेगवेगळा आहे. म्हटल्यावर ऑब्व्हियसली डिमांड वेगवेगळी राहणार. तर डिमांड समजून घेऊन जर तुम्ही केलं तर मग व्यवस्थितरित्या मार्क रिफ्लेक्ट होतात. ती डिमांड राज्यसेवेची अशी आहे की तुमच्या विषयाचं उथळ भाग फक्त नाही पाहिलं जात, थोडंसं सखोल ज्ञान किंवा एक तुमचं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी तिथे पाहिली जाते. बरोबर. मोस्टली प्रॉब्लेम हा असतो मुलांचा किंवा कंप्लेंट ही असते की सायन्सचे प्रश्न MPSC आउट ऑफ द बॉक्स काढते. MPSC आउट ऑफ द बॉक्स काढते, मात्र तो बॉक्स जो आहे त्या बॉक्स पर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्नच नाही करत. जर पाहिलं तर 11वी आणि 12वी यातल्या सायन्सचे प्रश्न असतात जे आपल्याला जमत नाही. 11वी 12वी तर प्रत्येक जवळपास सगळ्यांनी केलेलीच आहेत ना, कारण पदवी ही मिनिमम शैक्षणिक अर्थ आहे. तर सगळे स्टेट बोर्ड किंवा जे गरजेचे रेफरन्स बुक्स आहेत ते व्यवस्थितरित्या वाचायला हवेत.
कन्सेप्ट समजून घेऊन त्यात राज्यसेवा ही ऍप्लिकेशन बेस एक्झाम आहे. कंबाईन एक्झाम ही सुमारे म्हणजे एक 50-60% फॅक्ट बेस्ड एक्झाम आहे. राज्यसेवा ही 100% ऍप्लिकेशन बेस्ड एक्झाम आहे. तुमचं नॉलेजवर तुम्ही ऍप्लिकेशन कसं करताय हे राज्यसेवेला पाहिलं जातं. आणि राहिला प्रश्न मुख्य परीक्षेचा, तर मुख्य परीक्षेची सगळ्यात मोठी सत्व परीक्षा तुम्हाला हीच वाटते की 3 दिवस पेपर असतात. आता जस्ट रिसेंटली पार पडले 2023 चे 20, 21, 22 जानेवारीला मी स्वतः दिले. 22ला सुद्धा मी दिले होते. 22ला माझा स्कोर नव्हता. यावेळेला स्कोर माझा आहे बऱ्यापैकी. मोस्ट प्रोबेबली मी इंटरव्ह्यूला नक्कीच असेल. पोस्ट वगैरे त्या इंटरव्ह्यूवर डिपेंड होईल. तर मला मागच्या वेळेस जी मी चूक केली होती की मी 3 दिवस हँडल नाही करू शकलो, कारण एका दिवशी 2 पेपर असतात. पहिल्या दिवशी हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो एसेचा. मुळात आपल्याला एसे लिहिण्याची प्रॅक्टिस नसते. नोट्स काढणं हे 1-2 चॅप्टरच्या आपण नोट्स काढतो, त्यामुळे हात दुखून येतात सर लिटरली. म्हणजे प्रश्न पडतो की युपीएससीची मुलं खरंच कसे लिहत असतील इतके दिवस, आणि तेही एवढे शब्द फार वेगळं लिहावं. हो. आणि फर्स्ट डेला सेकंड पेपर हा तुमचा ऑब्जेक्टिव्हचा असतो लँग्वेजचा. सेकंड डे GS1, GS2, थर्ड डेला GS3, GS4. GS4च्या पेपरला सर खरोखर परिस्थिती अशी होती, माझी स्वतःची सुद्धा मागील वर्षी झाली, की त्राण उरत नाही ना वाचण्याचा ना प्रश्न सॉल्व्ह करण्याचा. असं होतं की ते 150 प्रश्न कधी संपतात आणि मी एक्झाम हॉलच्या बाहेर कधी पडतो. त्यावेळेला तुमचा एम सुद्धा हालायला मागे पुढे पाहत नाही. यावेळेला मी ती चुकी केली नाही. मी 3 दिवसाचं व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं होतं की मला कसं डिझाईन करायचं आहे, कुठल्या गॅपमध्ये, म्हणजे दोन्ही पेपरमध्ये 2-2, 2.5 तासाचा गॅप असतो, तो गॅप कसा युटिलाइज करायचा प्रॉपरली, तो सुद्धा मी डिझाईन केलेला होता. आणि एक्झिक्युशन परफेक्ट झालं. त्यामुळे यावेळेला मला राज्यसेवेला सुद्धा खूप चांगले मार्क पडले. मात्र सर्व्हिस होते असल्यामुळे मला वेळ थोडासा कमी पडत होता. त्यामुळे GS1ला आणि GS4ला खास करून मला थोडेसे अपेक्षापेक्षा कमी मार्क आहेत. मात्र इट्स ओके, 24 आहेच अजून. सर मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तासांच्या भाषेत किती वेळ अभ्यास केला पाहिजे? हा अभ्यास ऍक्च्युली सर तासांच्या भाषेत नाही, तर हा क्वालिटीच्या भाषेत करायला हवा. मुळात आपण लायब्ररीमध्ये सकाळी 7ला येतो, 11 वाजेपर्यंत बसतात. काही तर लायब्ररी 24 तासाच्या आहे. 24 तासाची लावलेली असते. हो लावलेली असते. म्हणजे मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की वनामतीला 2021च्या बॅचचं बहुतेक ट्रेनिंग होतं. त्यावेळेला प्रमोद चौगुले सर पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत, त्यांची भेट झाली होती माझी. त्यांनी एक सेशन ऑर्गनाईज केलं होतं की मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी जस्ट. तर त्यावेळेला मला प्रमोद चौगुले सरांची भेट झाली. त्यांचं एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवलं की आपली चूक मान्य करायला हवी आणि स्वतःशी प्रामाणिक राहायला हवं. तुम्ही सकाळी 7 ते 11 पर्यंत जेव्हा लायब्ररीत बसताय, तुम्ही प्रामाणिकपणे फक्त अभ्यास करताय का, की त्या वायफायचा आणि 1.5 GB डेटाचा तुम्ही वापर करताय? जर तुम्ही करत असाल तसं, तर ऑब्व्हियसली तुम्ही चुकू राहिलेत कुठेतरी. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा. मी ह्या अटेम्प्टला वर्किंग असल्यामुळे मला सुट्टी मिळत नव्हती किंवा वेळ तेवढा मिळत नव्हता. मी सकाळी 5:30ला उठायचो, 8:30 पर्यंत अभ्यास करायचो. ऑफिसमधून आल्यावर मी पुन्हा 2-1 तास अभ्यास करायचो. शेवटचे 15 दिवस मला सुट्टी मिळाली होती. 22 ऑक्टोबर पासून मी सुट्टीवर होतो, तो 5 नोव्हेंबर. मग मी पूर्ण वापर केला त्यावेळेचा. माझं म्हणणं हे आहे की जर समजा उदाहरण दाखल आता सध्या एक्झामची डेट नाही आहे किंवा कंबाईनची ऍड नाही आहे, तर मुलं तुम्हाला रिलॅक्स दिसतात वगैरे. ऍक्च्युली हा सध्याच्या स्थितीत अभ्यासाचा काळ आहे. तुम्ही सध्या प्रिपेअर करायला हवं. ऍडव्हर्टाईज आल्यावर किंवा डेट डिक्लेअर झाल्यावर जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताना, तर त्यावेळेला मोस्टली तुमची क्रुशियल वेळ निघून गेलेली असते. जर तुम्ही ठरवलं की 6 महिने अभ्यास करायचा आहे, रोज 6 तास किंवा मॅक्सिमम 7 तास जर तुम्ही रोज केलात, तर त्याबरोबर माझं म्हणणं असं नाही की तुम्ही 7 दिवस अभ्यास करा. 1 दिवस स्वतःला द्या, फॅमिलीला द्या, फिरा वगैरे, नो प्रॉब्लेम. 24 तासापैकी 6-7 तास अभ्यास इट्स ओके, मोर दॅन इनफ. आणि प्रामाणिक राहून जर केला तर इट्स मोर दॅन सफिशियंट. म्हणजे 24 तास आणि 15 असं सांगायची किंवा करायची गरजही नाही. म्हणजे तुम्ही युपीएससीचे टॉपरही बघितले किंवा एमपीएससीचे टॉपर बघितले. प्रमोद चौगुले सर राज्यात 2 वेळेला प्रथम आले. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी कधीच एवढा वेळ अभ्यास केला नाही, 14-15 तास. मी सुद्धा पर्सनली सर नाही केला. माझा सुट्टीच्या पिरियडमध्ये सुद्धा माझा 10-1 तास अभ्यास व्हायचा, कारण मला वेळ कमी मिळायचा म्हणून मला तो तास वाढवावा लागायचा. त्यामुळे वेळेनुसार नाही तर क्वालिटीनुसार तुम्ही भर द्या. त्या वेळेचा परिपूर्ण उपयोग करा.
डेट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये न पडता तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष द्या ज्या तुम्हाला पोस्ट मिळवून देण्याच्या कामात आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल अमित सरांनी जवळपास अर्धा तास आपल्याला एकूण त्यांच्या प्रवासाबद्दल सगळी माहिती दिली. पूर्व परीक्षेचा अभ्यास असेल, मुख्य परीक्षेचा अभ्यास असेल, मग तो कंबाईनचा असेल किंवा राज्यसेवेचा असेल, याच्याबद्दल संपूर्ण स्ट्रॅटेजी सरांनी आपल्यासमोर आणली त्यांची. आपला इन्स्पायर टॉक या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की जे यशस्वी झालेले विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील, ते ग्रामीण भागातील असतील, निमशहरी भागातील असतील किंवा शहरी भागातील असतील, यांना तुमच्यापर्यंत घेऊन येणं, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यासाचा एकूण स्ट्रॅटेजी ठरवता येईल, एकूण परीक्षेचा आवाका काय आहे हे तुम्हाला समजेल. हाच इन्फिनिटीचा नेहमी प्रयत्न असतो. इन्फिनिटीच्या वतीनं मी पुन्हा एकदा अमित सरांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या भावी आयुष्याला त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर.